एवढंच नाही, तुमची पत्नी तुमचे हात पाय दाबती, मलम लावती. आणि तुम्ही सांगा, कधीही कधीही त्यांच्या जखमेवर मलम लावलं? तुम्हा लोकांच्या सुखदुःखात हिस्सेदारी असणाऱ्या आम्हा बायकांना कसलाच अधिकार नाही का? अहो, तुम्ही जेवून घ्या. ह्यांचं काय? हे तर फक्त शब्दांचे धनी आहेत. अच्छा, जेवा जेवा, आरामात जेवा. फक्त एवढाच विचार करून जेवा की आम्ही शब्दांचे धनी आहोत की तुम्ही भावनांचे गरीब. रमा, हे घे पोरी, सगळ्यांनी मिळून खा. आणि तुम्ही समते बी जेवून घ्या. लय भारी, खूपच रुचकर, खूपच स्वादिष्ट आहे. आपल्या बायकांनी काय विचार केला की त्या स्वयंपाक करणार नाहीत तर आपण जेवणार नाही काय? आपण जेवणार म्हणजे जेवणार. आता बघा, बाहेरनं जेवण मागवलं, आम्ही जेवायला लागलोय आणि त्यासनी माहिती बी नाही. जिथं कोंबड आरवलंच नाही तर तिथं पाठ होणारच नाही का? अरे होणार. इथेच भाऊ जनार्दन अन्नटवार, ऐक, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. अरे मग सांग. हा भीमराव तेच करत असतो जे त्याला हवं असतं. आधी तर फक्त आपल्या घरातच मनमाने करत होता, पण आता तो आपल्या परिवारासोबत पण करत आहे. याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. जर असंच चालत राहिलं ना तर तो भीमराव राज्य करेल आपल्या सगळ्यांच्यावर आणि आपण त्याला काहीच करू शकणार नाही. आपल्या सगळ्यांनी गुलामी करायला लागेल त्याची. हे बघा, मी जेव्हापासून राजकोट वरून आलोय तसं सर्वांना सांगितलंय की भीमरावाच्या भाषणापासून, भीमरावाच्या परिवारापासून स्वतः पण जपून राहा आणि आपल्या परिवाराला पण वाचवा. पण माझं ऐकतंय कोण? कोणीच नाही. अरे नाही इथेच भाऊ, आता आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागू. करायलाच लागेल. आता जिजाबाई आले की मग आम्ही आमच्या योजनेवर काम करू. भीमपुरा, या सर्व स्त्रिया असं कधीपर्यंत आंदोलन करायला बसणार आहे? त्यांचा घरदार आहे, मुलं बाळ आहेत. याचा परिणाम सगळ्यांवर होणार आहे. तुम्ही काळजी करू नका बाबा, उद्यापर्यंत काही ना काही मार्ग निघेलच.
उठा सगळ्यांनी, चहा पिऊन घ्या. अक्कल आली वाटतं. एका रात्रीत समजलं की पती काय असतो. आता चहा प्या आणि घर चल. मित्रांनो, या खालच्या जातीच्या बायका सगळ्या पळून गेल्या वाटतं. फक्त ह्याच दिसत आहेत. ह्या आपल्या बायका यासाठीच झाल्या आहेत की आपली सेवा करू शकतील, हं? आपल्या आज्ञेचं पालन करू शकतील, आपल्या मुलांना सांभाळतील. यासाठी नाही की आपला विरोध करतील, क्रांती करतील, असं आंदोलन करतील. प्या, आरामात प्या, कारण हा ना आमच्या हातचा शेवटचा चहा आहे. आणि आम्ही जातोय कुठे? कायमचं नेहमीसाठी आमच्या माहेरी जातोय. माहेरी चाललीयस म्हणजे? म्हणजे असं की इथं राहून पण काय फायदा आहे? तुम्ही तर माझी साथ काही देत नाही आहात. जर इथं पण एकटंच राहायचंय, मग इथं कसं पाहिजे राहायचं? दुसरीकडे जाऊन एकटं राहू ना. अरे येड लागले का तुम्हा सगळ्यासनी? आता झालो तर झालो आहोत. काय बोलतेस तू? मित्रांनो, हे सगळं काही फक्त या भीमामुळेच होतंय. काय सारखं सारखं माझ्या पतीला दोषी दाखवून त्यांच्याकडे बोट नका करू. आपल्या आपल्या बायकोशी बोला ना. आणि तुम्हा समद्यांना कसला राग आहे? ह्यांच्या असण्या नसण्याने काय फरक पडतोय? आम्ही तुमच्यासाठी चहा नाश्ता मागवला आहे. बस आता काही क्षणात येतच असेल. तुम्हा समद्यांना तर ह्यांच्याकडून चहा नाश्ता पाणी मिळतच आहे ना. मग काय गरज आहे तुमच्या आयुष्यात बायकांची? हा तर मग चला, आम्ही सर्वजणी आपापल्या माहेरी जात आहोत. अरे जास्तीत जास्त माहेरी मोलकरणी सारखं जगावं लागल ना. इथं तरी कुठं महाराणी सारखं जगतोय सासरी, इथं पण तर मोलकरीण सारखं जगतोय ना. जसं इथं मोलकरीण तसं आपल्या माहेरी मोलकरीण. काय अडचण आहे? चल पोरा. आणि तुम्ही सगळ्यांनी जरा विचार करा. हे लोक तुम्हाला रोज असंच चहा नाश्ता जेवण सर्व देतील? जर देणार असतील तर हरकत नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की हे नाही देणार, तर ही शेवटची संधी आहे तुमच्याकडे सर्वांना थांबवण्याची. अरे जाऊ द्या ह्यांना, पुन्हा फिरून या इथेच येतील. तुम्ही काळजी करू नका. आपण पण बघूया की यांच्या माहेरचे यांना किती दिवस आपल्या जवळ ठेवतील. तुम्हाला हा नाही विचार करायचाय. तुम्हाला तर हा विचार करायचाय का ह्या परत नाही आल्या तर काय होईल तुमचं? अरे नाही आल्या तर नाही आल्या. अच्छा, तर मग आमचं जेवण पाणी आणि आमच्या कुटुंबाचं पालन पोषण तुम्ही करणार? लिहून द्या आम्हाला हे, लिहून. अरे वेडे झाले आहात का? एवढ्या सगळ्या बायकांची जबाबदारी आम्ही कशी घेणार? नाही घेऊ शकत ना जबाबदारी? मग राहू दे. चला आपण सगळे निघू. अरे थांबा, अरे थांबा. थांबा. माहेरी जाण्याची काहीच गरज नाहीये. चला घरी चला. प्रकरण सरलाबरोबर न्याय व्हावा म्हणून सुरू झालं होतं ना. मग जोपर्यंत तो होणार नाही, आम्ही घरी नाही जाणार. ठीक आहे, पहिलं सरलाला न्याय देऊया. अरे वेड बीड लागलाय का तुम्हा सगळ्यांना? तुम्हाला तुमचं घर सांभाळता आलं नाही, तर आता आम्ही आमचं घर सांभाळायचं नाही की काय? भेकळ, तुम्ही सर्वच भेकळ पुरुष आहात.
समाजाप्रती आपली आपली जबाबदारी विसरला? त्यांनी जराशी धमकी काय दिली, सगळेच बदलले. नरोत्तम जोशीजी आले आहेत, तर मग आता तुम्ही हे लेखी लिहून द्या की ह्यांच्या चहा नाश्त्याचा जेवण खाण्याची व्यवस्था आजपासून तुम्ही करणार, होय ना? पाहिलं किती उद्धट आहे हा. परंतु भीमराव, हा उद्धटपणा, ही हुशारी कुठे दुसरीकडे, माझ्या समोर नाही, समजलास? का मध्ये बोलताय तुम्ही? जर कोणाची जबाबदारी घेऊ शकत नाही तर कमीत कमी त्याचा आधार हिरावू नये हे सामान्य ज्ञान आहे. जे होत आहे ते होऊ देत. मी कोणतीही नुकसान भरपाई देणार नाहीये. जर तू नुकसान भरपाई नाही दिलीस तर तुला जाती बाहेर काढू. असं कसं करू शकता? समाज काहीही करू शकतो. खरं बोललात तुम्ही. समाज काहीही करू शकतो आणि म्हणूनच ह्या स्त्रिया जे करतायत ते समाजासाठी, समाजात बदल आणण्यासाठीच करत आहेत, म्हणून त्यांचं पण बरोबर आहे. आताच्या आता निर्णय घ्या. सरलाला नुकसान भरपाई देणार की समाजातून बाहेर जाणार? देऊन टाकू नुकसान भरपाई. तसं पण समाजाबाहेर कसं राहणार? हो, देऊनच टाकूयात. ठीक आहे, देऊ नुकसान भरपाई. ए सरला, तू इथंच थांब. तुझं स्त्रीधन आम्ही घेऊन येतो. चला हो. रमा, मी कधीच विचार केला नव्हता की आपल्या स्त्रियांचाही काही हक्क असतो. आज तुझ्यामुळे मला माझा हिस्सा मिळेल. पत्नी आणि सून तर खूप वर्षांपासून होते, पण आज व्यक्ती असण्याची जाणीव होतीये. धन्यवाद रमा, धन्यवाद. सरलाजी, हेच खूप महत्वाचं असतं. स्वतःकडे एका व्यक्तीच्या रूपात अनुभवणं. आणि तुम्ही सगळे आज ह्यांच्याबरोबर आपापल्या घरी जाणार, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पत्नी, आई, सासू, सून ह्या सर्व नात्यांच्या भूमिका आहेत. स्वतःकडे सर्वात आधी एक व्यक्ती म्हणून बघा, कारण एक घायाळ, अस्तित्वहीन असलेली व्यक्ती नात्यांच्या भूमिकेला कधी यशस्वीपणे स्वीकारू शकत नाही. तर आजपासून आपण सर्वात आधी कोण आहोत? एक स्त्री आहोत, एक व्यक्ती आहोत. हा, आणि आपली ओळख सगळ्यात आधी एका व्यक्तीच्या रूपात आहे. कारण व्यक्तीची ओळख विसरून आपल्याला आपला हक्क, सन्मान कधीच नाही मिळणार. आपल्या ओळखीसाठी लढाई किती बी कठीण असली तर त्यासाठी लढणं आपलं कर्तव्य असायला हवं. हेच आपलं लक्ष असायला हवं. आणि जर आपण ह्या लक्ष्यावर केंद्रित राहिलो ना, तर आपल्याला असं रस्त्यावर येऊन आंदोलन नाही करायला लागणार. हो रमा, आम्ही हे नेहमी लक्षात ठेवू. हो रमा, आम्ही तुझं म्हणणं नेहमी लक्षात ठेवू. हा, घे तुझा वाटा आणि तुझं सामान. चल, हे उचल आणि जा इथून. अरे उचला आणि जा. असं काय बघतेस? असं बघितलंस म्हणून मी काय थांबवणार नाहीये तुला.
कसं कसं तुम्ही स्वतःचं सांत्वन करू शकता की जर तुम्हाला पहिल्या विवाहाने आनंद नाही मिळाला तर दुसऱ्या लग्नाने मिळेल? आता जे तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठी पळतायत. ए भीम, आता तू माझ्या मुलाला हे सांगू नकोस की त्याला सरलाला आपल्या जवळ आपल्या घरात ठेवायला हवं. खरं बोलतायत माझे पती. सगळं बिघडण्याआधीचा शेवटचा प्रयत्न आहे हा. हो, मग कर प्रयत्न. आणि आता जा आणि पुन्हा मला तुझं थोबाड दाखवू नकोस. जेव्हा तुम्ही वाटणी आणायला गेला होतात तेव्हा रमानी समजावलं होतं की आपल्या अस्तित्वाची लढाई कोणत्याही परिस्थितीत लढायलाच हवी. आणि जर तुमच्यापासून लांब जाऊन माझी ओळख निर्माण होणार असेल तर ठीक आहे, जाईल मी. कुठे सरला? इतक्या महिला आहेत इथे. जरी सगळ्यांनी थोडी थोडी जागा दिली ना तरी तुझ्यासाठी जागा होऊन जाईल. चल. हो सरला, तू कुठेच जाणार नाहीस. तू इथेच राहशील. इथेच राहून तुझी ओळख निर्माण करशील, ज्यामुळे ह्यांना हे समजेल की कसं कोळशाच्या शोधात ह्या लोकांनी हिरा गमावला. चला आता आपण सगळे घरी जाऊ. घरी तर जाऊया रमा, पण एका वेगळ्या तऱ्हेने. चला. रमा, तू पुढे ये. आम्ही सगळे मिळून तुझा सन्मान करू. ये पोरी. डलिया आजी, रमाने असं कोणतं काम केलंय की तुम्ही तिचा सन्मान करत आहात? आम्हाला पण सांगा. आम्ही आजच गावावरून आलो आहोत. हो, मी पण बाहेरून आलीये. मला पण सांगा, असं काय काम केलंय रमाने? खूप मोठं काम केलंय रमाने. महिलांच्या हक्काचा लढा जिंकलाय तिनं. आता बाकीच्या गोष्टी नंतर करूया. आधी रमाचा सन्मान करूया. ये पोरी. खरंच तू खूप मोठं काम केलंयस. पुढे जा. जा. ये ये. रमा, पोरी इथे ये. हे बघ, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी आपल्या हातांनी खीर बनवली आहे. काय? रमा, आज खूप अभिमान वाटतोय की तू माझी पत्नी आहेस आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळात प्रत्येक जण तुला लक्षात ठेवेल.
तुझ्या स्वतःच्या ओळखीने रमाबाई आंबेडकर